कदाचित हे ऐकताना तुमचे डोळे पाणावतील, पण तरीही मला असं वाटतं की तुम्ही हे एकदा नक्की करून पाहावं. कधीकधी आपल्या आयुष्यातून गेलेल्या व्यक्तीचा विरह इतका असह्य होतो की आपण त्या दुःखाच्या खोल गर्तेत स्वतःला हरवून बसतो. त्यांच्या आठवणी आपल्याला सतत छळतात. मन रडतं आणि असं वाटतं की कदाचित काहीतरी बोलायचं राहून गेलंय. पण आज हे दुःख कमी करण्यासाठी आपल्याला एक प्रवास करायचा आहे. जर तुम्ही तयार असाल तर फक्त शांतपणे माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आपले डोळे अगदी हळुवारपणे मिटून घ्या. श्वासाची गती संथ होऊ द्या. आता आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीचं नाव घ्या ज्यांच्याशी तुमची भेट अपूर्ण राहिलीये, जे आता या जगात नाहीये. तुमचे वडील असतील, आई असेल, मुलगा किंवा मुलगी असेल, किंवा एखादा प्रिय मित्र. अशी व्यक्ती जी आता या जगात नाही पण तुमच्या हृदयात सदैव आहे. त्यांचं नाव मनातल्या मनात पुन्हा पुन्हा पुकारा, इतक्या जोरात की त्याचा आवाज तुमच्या मनाच्या कोनाकोपऱ्यात घुमला पाहिजे. पण ओठातून शब्द बाहेर नकोत. आता ती व्यक्ती तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. त्यांचा चेहरा, त्यांचं हसणं आठवण्याचा प्रयत्न करा. आता स्वतःला एका अशा सुंदर जागी कल्पनेत पहा जिथे फक्त तुम्ही दोघं आहात. ही तुमची हक्काची जागा आहे, तुमची सेफ स्पेस. इथे कशाचीही भीती नाही, कोणतंही दडपण नाही, कोणाचं जजमेंट नाही, की जगाची बंधनं नाहीत. समोर ती व्यक्ती उभी आहे आणि तुम्ही आहात. तुमच्या मनात आजपर्यंत जे जे राहून गेलं होतं, ज्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू शकला नाहीत, जे बोलायची तुमची तडफ आहे, ते सगळं आज त्यांना सांगून टाका. मनात काहीही राखून ठेवू नका. तुमच्या आतलं सगळं दुःख, तो सल, ती माया आज त्यांच्यासमोर व्यक्त करा. जे काही बोलायचंय ते बोलून घ्या. आणि हे सगळं सांगून झाल्यावर जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांना एकदा घट्ट मिठी मारा. त्या मिठीतला ओलावा आणि शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता माझ्यासोबत हे शब्द उच्चारून स्वतःला सांगा, आता मी स्वतःला तुझ्यापासून आणि तुझ्या विरहाच्या वेदनेतून मुक्त करतोय. पुन्हा एकदा हा भाव मनात आणा. मी स्वतःला तुझ्या आठवणींच्या ओझ्यातून मोकळं करत आहे. बघा, आता मनावरचं ते वर्षानुवर्षांचं ओझं हळूहळू हलकं होतंय. मनात आता कोणताही जडपणा उरलेला नाही. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत हे शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करा. आज मी तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी आनंदाने मुक्त करतोय. पुन्हा एकदा हा भाव मनात आणा. तुमच्या आठवणी आता मला छळणार नाहीत, तर मला बळ देतील. मी स्वतःला या दुःखातून आणि तुम्हाला माझ्या मायेच्या पाशातून मुक्त करत आहे. बघा, कसं हळूहळू तुमच्या मनावरचं ओझं हलकं होतंय. तुमच्यासमोर आता एक स्वच्छ पांढरा प्रकाश पसरलाय. ती व्यक्ती आता शांतपणे त्या प्रकाशाच्या दिशेने जात आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, कारण तुम्ही त्यांना आनंदाने निरोप दिलाय. तुम्हीही आता स्वतःला या प्रकाशात अनुभवत आहात. हा प्रकाश तुम्हाला सांगतोय की तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही स्वतः त्या ईश्वराचा अंश आहात आणि तुमचं आयुष्य आता सकारात्मकतेने भरायला हवं. जेव्हा तुम्हाला आतून शांत वाटेल, मनावरची ती पकड ढिली झालेली जाणवेल, तेव्हा अगदी हळूच आपले डोळे उघडा. हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? तुम्हाला आता कसं वाटतंय? तुमच्या मनात या भावना मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच एका मनाच्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःला सांभाळा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. या स्वीकारण्याच्या भावनेसोबत जेव्हाही तुम्हाला सहज वाटेल, तेव्हा अगदी हळुवारपणे आपले डोळे उघडा. हे सर्व अनुभवल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मनाची अवस्था माझ्यापर्यंत पोहोचू द्या. मी पुन्हा भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.